आता आपण बघूयात की एकनाथ शिंदे आणि इतर पक्षांचा काय स्ट्राइक रेट आलेला आहे। तर शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि काँग्रेस यांचा काय स्ट्राइक रेट आलेला आहे। तर शिवसेनेनं किती जागा लढवल्या तर 90 जागा त्यांनी लढवल्या आणि त्यातल्या 29 जागा ज्या आहेत त्या त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। 32.22% इतका त्यांचा स्ट्राइक रेट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतोय। आता दोन गोष्टी याच्यात खूप महत्त्वाच्या आहेत की एकनाथ शिंदे यांनी अतिशय हार्ड बार्गेनिंग केलेलं होतं। मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी एक खूप मोठा आकडा जो आहे तो लढवलेला होता। सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित ते आणखीन कमी जागा ज्या आहेत त्या त्यांच्या पारड्यात पडतील की काय, पण असं असताना सुद्धा त्यांनी 90 जागा स्वतःकडे घेतलेल्या होत्या आणि त्यातल्या 29 जागा ज्या आहेत त्या त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि त्यांचा स्ट्राइक रेट जो आहे तो 32.22% या सगळ्यामध्ये आलेला आहे। आणि आता त्यांची अशी मागणी आहे की अडीच वर्ष महापौर हा असावा किंवा शिवसेनेचा महापौर असावा अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाते असं सध्या म्हटलं जातंय, अशी चर्चा आहे। कारण की त्यांनी त्यांचे जे सगळे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना 3 दिवसांसाठी थेट 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवलेलं आहे आणि गेल्या वेळेला जेव्हा त्यांनी हे केलं होतं तेव्हा काय झालं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सो ही एक पॉसिबिलिटी सुद्धा आहे की महापौर पद जे आहे ते कदाचित त्यांना ते स्वतःकडे त्यांना हवं आहे किंवा अडीच वर्ष करायचं आहे अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। कारण की जर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजप बरोबर नाही राहिली तर मग भाजप हा बहुमताचा आकडा स्वतःहून गाठू शकत नाही। त्याच्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे हे खरं तर या इक्वेशन मध्ये किंग मेकर ठरतात असं सुद्धा याच्यामध्ये झालेलं आहे। काँग्रेस पक्ष जो 151 साधारण जागा ज्या आहेत त्यांनी लढवलेल्या होत्या आणि त्याच्यातल्या 24 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। त्यांचा स्ट्राइक रेट जो आहे तो 15.89% इतका आलेला आहे या सगळ्यामध्ये। सो काँग्रेस खरं तर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये येईल असा सुद्धा अंदाज जो आहे तो बांधला जात होता किंवा असं सुद्धा म्हटलं जात होतं ज्यावेळेला भाजपच्या जागा म्हणजे महायुतीच्या खरं तर जागा या साधारण 110 वरती अडकलेल्या होत्या आणि असं वाटत होतं की जर यांनी बहुमताचा आकडा गाठला नाही तर मग काय होईल आणि काँग्रेसच किंग मेकरच्या भूमिकेत येईल का असं सगळं म्हटलं जात होतं। तर दुसरीकडे निवडणूक सुरू असताना ज्या वेळेला काँग्रेसनी स्वबळाचा नारा दिला त्यानंतर अशी शंका होती की काँग्रेसच्या खरंच कितपत जागा निवडून येऊ शकतील, पण 24 साधारण त्यांच्या जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत मुंबईमध्ये। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, लातूरमध्ये तर काँग्रेसची एकहाती सत्ता जी आहे ती येणार आहे। अनेक ठिकाणी काँग्रेसनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊन त्यांचे नगरसेवक जे आहेत ते निवडून आणलेले आहेत आणि